Hello everybody, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6, 7 and 8. So, do like, share and subscribe my channel SV's English Teaching. Students, do you know how old are you? What is your age? I think you are nearby 11 years old. Now you will have a question in your mind why I am asking about your age. तुम्ही किती वर्षाचे आहात असं मी का विचारत असेल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल. अँड देर इज अ सर्टन रिझन बिहाइंड इट. आणि याच्या पाठीमागे तसं कारण पण आहे तुम्हाला हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे. ऑन पेज नंबर 23, unit number 1.7, you have the activity related to your age, and there you have given the list of the tasks or works that the child of 11 year can do or perform all these tasks. Now it is the question whether you are able to do it or you are doing it, and if you are not doing it then you can learn to do it. So never mind about it. पान क्रमांक 23 आणि त्यात तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या वयाची म्हणजे 11 वर्षाची मुलं छान छान आणि चांगली कामं, बरीचशी कामं करतात. ती कुठली कामं करतात हे दिलेलं आहे. आणि मग आता यातनं दिलेल्या कामांपैकी तुम्ही कुठली कामं करतायत, कोणती कामं तुम्हाला येतात आणि अजून कोणती कामं तुम्हाला येत नाही. मग तुम्हाला कुठली कामं येत नसतील तर घाबरण्याचं कारण नाही, कारण पूर्ण वर्ष आहे अजून तुम्हाला की ते कामं तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. नाव लेट अस सी व्हॉट आर द लिस्ट्स ऑफ द वर्क अँड विच वर्क ऑफ देम यू कॅन डू बेटर अँड which works you have to learn to do. Page number 23, 1.7. Are you a die kid? I used a word die. It is a short form of DIY. Die kid. Die kid means do it yourself. म्हणजे आता दिलेली जे कामं आहेत याच्यापैकी तुम्ही स्वतः किती कामं करतात आणि जे काम तुम्ही करत असाल then you are a die kid. Let us see. Page number 23. 1.7, unit 1.7, are you a die kid? And in the title the question is asked to you. Now decide it yourself. Ask the question yourself and give the answer yourself. प्रश्न तुम्हालाच विचारा आणि उत्तर ही तुम्हालाच द्या आणि तुम्हीच ठरवा की तुम्ही डाय किड म्हणजे हे स्वतः करणारे बालक तुम्ही आहात किंवा नाही. वेन यू वर व्हेरी यंग म्हणजे जेव्हा तुम्ही अतिशय लहान होतात, यंग म्हणजे खूप लहान होतात, त्यावेळेला युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोनअप्स डीड एव्हरीथिंग फॉर यू. दे फेड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड. तुम्ही लहान होतात तेव्हा तुमच्या पालकांनी, आईवडिलांनी आणि घरातल्या मोठ्या माणसांनी तुमची सगळी कामं केली. आता सगळी कामं म्हणजे याच्यात समजून घ्या तुम्ही ऑल एव्हरीथिंग, ऑल वर्क्स, सगळी कामं तुमची त्यांनी केली. मग त्यात तुम्हाला त्यांनी खाऊ घातलं, न्हाऊ माखू घातलं म्हणजे आंघोळ घातली तुमची, तुम्हाला कपडे घालून दिलेत, तुमचे कपडे बदललेत आणि तुम्हाला सोबत घेऊन फिरवलं सुद्धा. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज्ड सिन्स देन. पण त्याच्यानंतर परिस्थिती बदलली असावी, म्हणजे बदललीच असेल असं मला वाटतं. नाव दॅट यू आर नियरली 11. यू आर नियरली 11 मीन्स युअर एज इज 11 इयर्स. यू आर 11 इयर्स ओल्ड. तुम्ही आता 11 वर्षाचे झालात. यू मस्ट हॅव लर्नड to do many things all by yourself. आणि आत्तापर्यंत तुम्ही बरीचशी कामं तुमच्या स्वतःच्या मताने, तुमच्या स्वतःनेच तुम्ही स्वतः करायला शिकला असाल. नाव यू आर अ डाय मीन्स डू इट युअर सेल्फ किड. दॅट इज DIY किड, राईट? येस. बट हिअर इज अ लिस्ट ऑफ सम थिंग्स an 11-year-old child should be able to do. मग इथं 11 वर्षाचं मूल
किंवा बालक करू शकेल अशा कामांची यादी दिलेली आहे. अँड नाव कम्पेअर दॅट लिस्ट विथ युअर वर्क्स, म्हणजे तुम्ही जे कामं करतात किंवा त्या कामांमधले तुम्ही किती कामं करतात याच्याशी कम्पॅरिझन करा. अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज इट, आणि तुम्ही अजून काही गोष्टी करायला शिकला नसाल तर विचार करण्याची किंवा घाबरण्याची किंवा मनाला लावून घेण्याची गरज नाही. देर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. जसं की मी आधीच म्हणालो, तुम्हाला पूर्ण वर्ष आहे ही कामं करण्यासाठी, शिकण्यासाठी. नाव यू विल एन्जॉय देम, सो लर्न देम, यू विल एन्जॉय द वर्क्स. नाव लेट अस सी what are the lists and which tasks are given in those lists. The first one, can you take care of your personal hygiene? Hygiene म्हणजे आपल्या आरोग्याची, आपल्या स्वच्छतेची काळजी. Can you take care of your personal, वैयक्तिक आरोग्याची तुम्ही काळजी घेता का? Now let's see which things are included there. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेमध्ये, वैयक्तिक आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींचा समावेश आहे बघूयात. फर्स्ट, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? आता हे बालक म्हणतं आहे की मी माझ्या नखांचे, म्हणजे मी माझे नख नियमितपणे कापतो. तुम्ही कापता का? हा प्रश्न स्वतःला विचारा. प्रत्येक प्रश्न स्वतःला विचारा. आस्क एव्हरी क्वेश्चन टू युअर सेल्फ अँड गिव्ह आन्सर ऑफ एव्हरी क्वेश्चन टू युअर सेल्फ अँड देन जज युअर सेल्फ, रिकग्नाइज युअर सेल्फ, विच थिंग्स यू कॅन डू, which things you are able to do, which things you can do but you didn't try to do. कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकतात, कोणत्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत पण तुम्ही त्या करत नाही, हे पण स्वतःलाच सांगा आणि त्या शिकण्याचा प्रयत्न करा. देन सेकंड थिंग, आय टेक अ वॉश ऑन माय ओन. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग की मी स्वतःच आंघोळ करतो. अ प्रॉपर वॉश, फक्त आंघोळ नाही, प्रॉपर म्हणजे योग्य आंघोळ करतो. योग्य, आता योग्य प्रकारे कसं बघा दिलं आहे. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स. आता काही जण आंघोळ करतात, फक्त बादली अंगावर ओतली की झाली आंघोळ, असं त्यांची कन्सेप्ट असते आंघोळीची. बट इट इज नॉट अ प्रॉपर वे ऑफ टेकिंग अ बाथ. आंघोळ घेण्याची ही योग्य पद्धत नाही. मग काय, आय वॉश बिहाइंड माय इयर्स, कानाच्या पाठीमागे साबण किंवा मळ किंवा घाण जशी तशी राहते, झाली आंघोळ. सो दॅट इज नॉट द प्रॉपर बाथ. अंडर माय आर्म्स, अंडर युअर आर्म्स, वाईल बाथिंग यू विल हॅव टू क्लीन अंडर युअर आर्म्स ऑल्सो. काखेत सुद्धा तुम्हाला आंघोळ करताना स्वच्छपणे अंग धुतलं गेलं पाहिजे. एल्बोज, नीज, आपले कोपर आणि गुडघेसुद्धा व्यवस्थित धुवायला पाहिजेत. आता तुम्ही बघा, तुमचे बा किंवा काही मित्र असतील तुमच्यासोबत, त्यांचे कोपर आणि गुडघे पूर्ण त्याच्यावर मळ साचलेला असतो, अगदी काळवंडलेले असतात. सो इट मीन्स दे डू नॉट टेक प्रॉपर बाथ. याचा अर्थ असा की ते योग्य पद्धतीने आंघोळ करत नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल बाथिंग दॅट इज, अँड आय यूज इनफ वॉटर. मी योग्य प्रमाणात पाणी वापरतो, नॉट मोर नॉट लेस. पाणी जास्तही वापरत नाही आणि कमीही वापरत नाही. सो यू ऑल्सो टेक केअर ऑफ अबाउट दिस थिंग. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालू नका, योग्य प्रमाणात घ्या. खूप कमीही घेऊ नका आणि जास्त पण घेऊ नका. हे बालक हे कामं करतं, तुम्ही करता का? आस्क युअर सेल्फ, आन्सर युअर सेल्फ. देन नेक्स्ट वन इज दॅट आय कॅन ऑइल अँड कॉम माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या केसांना स्वतःच तेल लावतो आणि माझे केस पण, माझा भांग स्वतः पाडतो, माझे केस स्वतः विंचरतो. स्पेशली द लास्ट लाईन विच इज गिवन फॉर द गर्ल्स, आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. नाव द 11 years गर्ल or 11 years child could take a bath or could wash her hair and dry those hairs on her own. खास करून मुलींच्या बाबतीत की तुम्ही तुमचे केस स्वतःच धुवून ते स्वतः वाळवायला शिकायला पाहिजे. नाव हिअर बिट्टू अँड पेडे आर स्पीकिंग समथिंग. नाव बिट्टू इज सेइंग दॅट I know you can do it too, but do you do it, or do you still depend on your mother? यातला एक म्हणतोय दुसऱ्याला की मला माहिती आहे तू ते करू शकतो, परंतु तू ते करतोस का? बट डू यू डू इट, दॅट इज द क्वेश्चन. तू ते करतो का? हे तुमच्या बाबतीत पण आहे. तुम्ही करू शकतात पण तुम्ही करतात का? सो ऑर यू डिपेंड ऑन युअर मदर, की तुम्ही आईवरच विसंबून राहतात. जसं त्याने विचारलेलं आहे तसं तुमचा मित्रही तुम्हाला विचारू शकतो, किंवा तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही ते करायला कॅपेबल आहात, यू आर कॅपेबल टू डू दोज थिंग्स.
त्या गोष्टी करायला तुम्ही कॅपेबल आहात, पण तुम्ही करतात का? का तुम्ही आईवर किंवा वडिलांवर डिपेंडिंग राहतात, अवलंबून राहतात? आस्क युअर सेल्फ, आन्सर युअर सेल्फ अँड जज युअर सेल्फ. नाव देर इज गिवन अनदर लिस्ट ऑफ द वर्क्स अँड दॅट इज, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची, तुमच्या कापडांची काळजी घेतात का? कपड्यांची किंवा कापडांची, अंगावर घालायचे कपडे त्याची. लेट अस सी which works, which tasks are given there in this list. First one, I can even wash my own clothes when necessary, and I wash my undergarments every day. So whenever it is necessary म्हणजे आवश्यकता असते त्यावेळेला. समजा आई कधी आजारी वगैरे असली तर आपल्याला आपले कपडे धुता यायला पाहिजे. रोज तर आई धुतेच, पण इतर वेळेसही आपण सवय करायला पाहिजे. आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. माझे स्वतःचे कपडे आवश्यकता असल्यावर मी धुवू शकतो, असं हे बालक म्हणतंय. इवन आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. इट इज इम्पॉर्टंट थिंग रिगार्डिंग टू युअर हायजीन ऑल्सो. टेकिंग केअर ऑफ क्लोथ्स ॲज वेल ॲज रिगार्डिंग द हायजीन, दिस इज इम्पॉर्टंट थिंग. कपड्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे की तुम्ही तुमचे अंतर्वस्त्र, अंडरगार्मेंट्स मीन्स तुमचे अंतर्वस्त्र, फॉर एक्झाम्पल अंडरवेअर, बनियन, यू शुड वॉश इट रेग्युलरली और डेली, एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमचे अंतर्वस्त्र धुतले पाहिजेत. नेक्स्ट वन, आय डोंट स्टॅक अप युज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. मी माखलेले, खराब झालेले, घाण झालेले कपडे असे कोंबून ठेवत नाही, एखाद्या कपाटात डांबून ठेवत नाही किंवा त्याचा गंज करून ठेवत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. कपडे धुण्याच्या बादलीत, धुण्याच्या बकेटमध्ये किंवा धुण्याच्या त्या भांड्यामध्ये मी ते कपडे वेळेवर टाकतो. I brush or scrub the soiled parts with soap before I add them to the washing peel. ना वॉशिंग पील म्हणजे धुण्याचा आपला ढिगारा, धुण्याच्या कपड्यांचा ढिगारा. मग त्या ढिगाऱ्यामध्ये कपडे टाकण्याच्या आधी ते जिथं माखलेले असतात, जिथं भरलेले असतात, जिथं जास्त मळालेले असतात, त्या ठिकाणी मी साबण लावून ब्रशने घासून ते धुण्याच्या ढिगामध्ये मी टाकतो, असं हे बालक म्हणतंय. तुम्ही टाकता का? नेक्स्ट, आय कॅन हँग द क्लॉथ्स नीटली in bracket म्हणजे it is given without creases to dry on the clothesline. clothesline म्हणजे आपण त्याला वळणी म्हणतो. कपडे वाळत टाकतो धुतल्यानंतर, ती वळणी. मग मी त्या वळणीवर कपडे नीटनेटकेपणाने वाळत टाकू शकतो किंवा टाकतो. तुम्ही टाकता का? आणि ते पण सुरकुत्या किंवा घड्या न पडता, त्या कपड्यांना सुरकुत्या किंवा घड्या न पडता मी ते कपडे वाळत टाकतो. तुम्ही टाकता का? आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. आणि मी सगळ्या कपड्यांच्या, मग काही वेळा तुम्हाला कपड्यांची घडी जमत नाही, करून बघा. शर्ट जसं टेलर घडी घालतो किंवा नवीन ड्रेस घेताना दुकानात जशी घडी असते तशी घडी तुम्हाला घालता येते का? ती घालता यायला हवी. हे कामं तुम्हाला जमायला पाहिजे 11 वर्षाच्या मुलांना. नाव तारा इज सेइंग दॅट you too can do all things. Now here Tara is saying that to Kuku. तारा कुकूला म्हणते आहे, इला म्हणते आहे, कुकूला काय म्हणते? You too can do all this. Have you tried? तारा कुकूला म्हणते तू पण हे सगळं करू शकतेस, परंतु तू प्रयत्न केलाय का? तारा म्हणते तू प्रयत्न केलाय का? आणि हेच तुम्ही स्वतःला विचारा, कारण तुम्ही स्वतः हे करू शकतात, पण तुम्ही प्रयत्न केलात का? दुसरं करतंय म्हणून आपण करायचं नाही, त्यांनाच नेहमी करू द्यायचं असं नाही. यू शुड ट्राय, यू मस्ट ट्राय, देन यू कॅन लर्न इट टू डू. जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला निश्चितच जमेल. आणि घाबरू नका, याच्यापैकी काही तुम्हाला जमतही नसेल तर प्रयत्न करा. ट्राय, यू कॅन डू इट. तुम्ही ते करू शकतात.